तलावांचं शहर आता काँक्रीटचं शहर होऊ लागलं असून पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे कावेसर तलावाचं काँक्रिटीकरण होऊ देणार नाही, असं आमदार संजय केळकर यांनी ठणकावून सांगितले. हिरळंदानी परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कावेसर तलावाला काँक्रिटीकरणापासून रोखण्याची मागणी केली. नागरिकांना त्यांनी यावेळी आश्वासित केलं. एकेकाळी ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. आता अतिक्रमणांमुळे तलाव गायब झालेत. कावेसर तलाव परिसर पर्यावरणपूरक असून येथे विविध जातींचे पक्षी आणि जैवसाखळी अस्तित्वात आहे. काँक्रिटीकरणामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचणार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे तलावाची नैसर्गिक अवस्था टिकून राहील यासाठी प्रसंगी आमदार निधी देऊ, असं केळकर यांनी सांगितलं. भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या. ठाण्यात सुरू असलेला SRA प्रकल्प कौतुकास्पद असला तरी या प्रकल्पाच्या विकासकाच्या आडमुठेपणामुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झालाय. याबाबत SRA अधिकाऱ्यांशी बोलून विकासकावर कारवाई करण्याच्या सूचना केल्याचंही केळकर यांनी माध्यमांना सांगितलं. अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे खुर्च्या रिकाम्या झाल्या तरी चालेल, परंतु दोषी अधिकाऱ्यांना घरी बसवा, अशी मागणी केळकर यांनी केली आहे. पालिका प्रशासनाच्या कारभारावर देखील त्यांनी आसूड ओढले. प्रशासनाकडे नियोजन नसल्याने शहराचा बट्ट्याबोळ झालाय. पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी आणि नालेसफाई होणं गरजेचं आहे, मात्र ही कामं वेळेवर न झाल्यानं दुर्घटना घडतात, जीव जातात. आता पाऊस नाही तरी देखील छाटणी केलेल्या फांद्या रस्त्यावर पडून असल्याबाबतही केळकर यांनी नाराजी व्यक्त केली. हेल्मेट नाही आणि नेमप्लेट कायद्याप्रमाणे दिसत नाही म्हणून राबोडी परिसरात वाहतूक पोलिसाने 2 दंडात्मक कारवाया केली, अशी संबंधित वाहन चालकानं तक्रार केली आहे. ही कारवाई योग्यच आहे, परंतु कारवाई करणारा तो वाहतूक पोलीस विना हेल्मेट आणि नेमप्लेट वाहन चालवत असल्याचं आढळून आले. त्याच्यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय. तलाव जो आहे तो अतिशय नैसर्गिक आहे. तिथे विविध प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यावरणपूरक असं वातावरण त्या ठिकाणी आहे. ते तसंच राहावं याच्याकरता आणि ही मागणी घेऊन ती मंडळी आली होती. त्या ठिकाणी मी पण आधी गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे मला त्याची कल्पना असल्यामुळे आम्ही त्यांना आश्वासित केलं की तो आपण प्रोटेक्ट करू, तिथे कुठेही काँक्रिटीकरण होणार नाही आणि त्या ठिकाणी कृत्रिम अशा प्रकारचं कुठलंही काम न करता स्थापत्य काम तो नैसर्गिक असा आपण तलाव ठेवू. म्हणजे ठाण्याच्या दृष्टीने ते एक वेगळं आकर्षण ठरेल आणि मी स्वतः त्याच्याकरता लक्ष पण घालणार आहे.